नमस्कार मंडळी, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आता मी कराडमध्ये आहे आणि कराडमध्ये कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि आज आपण या कराडमधील प्रसिद्ध असणारे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आणि त्या समाधीचा परिसर जो प्रीतिसंगम या नावाने ओळखला जातो तो आपण पाहणार आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या वास्तव्याने पावन झालेले मध्ययुगीन काळातील उंच असे मनोरे असलेले आणि शिलाहार काळातील नकट्या रावळ्याच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक शहर म्हणजे कराड. याच कराड शहरात कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पवित्र अशा संगमावर यशवंतराव चव्हाण यांची समाधी असून या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत सुंदर अशी बाग विकसित केलेली आहे. बागेच्या प्रवेशद्वारातून पुढे चालत गेल्यानंतर समोरच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पवित्र अशी समाधी आहे. आपण या समाधीसमोर नतमस्तक होऊन सुंदररित्या विकसित केलेल्या बागेचा फेरफटका मारू शकतो. या बागेत अनेक देवदेवतांची सुंदर अशी मंदिरे आहेत. या मंदिरातील देवतांच्या पवित्र मूर्तींचे दर्शन घेऊन आपण बागेमध्ये मनमुराद भटकू शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत बसून गप्पा गोष्टी करू शकतो. अशा या ऐतिहासिक कराड शहरातील नितांत सुंदर असे हे ठिकाण प्रत्येकाने अवश्य एकदा पाहायलाच हवे. या बाजूने येणारी नदी आहे ती कोयना आहे आणि पलीकडून जी येते ती कृष्णा नदी आहे आणि ह्या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतोय. आणि या संगमावरतीच या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. प्रीतिसंगम
आणि प्रीतिसंगमावरती असणारी यशवंतराव चव्हाण यांची समाधी होती. तर हा परिसर आणि या ठिकाणी दिलेली माहिती कशी वाटली ते तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.